हे मी पनीर घरी केलेले आहे आणि आज मस्त चमचमीत काजू आणि पनीरची मिक्स भाजी करणार आहोत. तर मी हे सकाळी दूध खराब करून असं लिंबू पिळून त्याचं घरी पनीर बनवलेलं आहे आणि घरच्या घरी पनीर फ्रेश बनवलेलं आहे आणि तेच मी आता भाजीसाठी वापरणार आहे. आणि तुकडे झाले नाही, चिकटले नाही झाले, त्याचं कारण कसं आहे की कढई खूप तापवली मी आणि नंतर तेल टाकलं आणि नंतर फ्राय करायला घेतलं. जर कमी तापवली असती तर ते त्या ॲल्युमिनियमच्या कढईला चिकटून राहिले असते, पण तसं झालं नाही बघा. कारण कढई मी खूप तापवली आणि त्याच्यानंतर मग ते पनीर टाकले. बघा, हे घरच्या घरी केलेले पनीर मी छान झालेले सकाळी बनवले मी. आणि आज पनीर आणि काजूची मिक्स भाजी करणार आहे. हे बघा, म्हणून थोडेसे 1-2 तुटलेले आहेत, कारण घरी बनवलेलं आहे म्हणून. तर त्याच्यासाठी आपण 4 टोमॅटो घेतलेले आहे आणि 3 असे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि काजू मी अर्धा तास झाले भिजत टाकलेले होते. तर पहिले मी कांदा फ्राय करून, ग्रेव्हीसाठी कांदा थोडा तेलामध्ये फ्राय करून घेते आणि टोमॅटो पण फ्राय करून घेणार आहे. हे बघा, आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्हीवरती काजू आणि पनीरची मिक्स भाजी करणार आहे. 10-15 काजू घेतले, ते थोडे ब्राऊन कलरचे करून घेतले. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडेसे धणे टाकलेले आहेत आणि हे थंड झाले की मग मिक्सरला लावून घेणार आहे. हे बघा, धणे, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे, थंड झालेलं आहे. मी आता मिक्सरमध्ये 1-2 गिरकी मारून घेणार आहे, ग्रेव्ही करणार आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेली आणि काजू आणि पनीर असं मिक्स बनवते. कढई ठेवली, कढईमध्ये ही ग्रेव्ही आपण पहिली फ्राय करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. काजू आणि पनीर मिक्स भाजीसाठी हे कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही आणि काजू आणि कोथिंबीर अशी याची ग्रेव्ही बनवली आहे मिक्सरमध्ये पातळ, आणि ती आता मी तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे. ते बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचं. तेल सुटलं की हळद, मसाले मी घरी वापरलेलेच वापरते, घरी केलेले वापरलेले आहेत. मालवणी मसाला केलेला आहे, तर तेच हळद थोडंसं आणि गरम मसाला टाकलेला आहे थोडंसं आणि लाल मसाला घरी केलेला आहे, तेच वापरलेले आहेत मी. आणि असं ते तेल सुटेपर्यंत फ्राय करत राहणार आहे. खाली लागेल त्याची काळजी घ्यायची. भांड्यामध्ये राहिलेलं थोडंसं धुवून घेतलं मी, मिक्सरचं भांडं. थोडंसं दूध टाकलेलं, काजू टाकले. बघा, छान मस्त कलर आलेला आहे आणि छान दिसते भाजी. थोडं झाकण लावून ठेवलं, बघते काजू शिजले का, थोडं नरम झालेले आहेत. पुन्हा पनीर टाकून थोडा वेळ 10 मिनटं ते शिजवायला ठेवलेले आहे. थोडी थोडी ग्रेव्ही सुटली वरती अशी तेलाची, मस्त. आणि आपली भाजी आता तयार आहे. मीठ वगैरे टाकले, बघा, मस्त चमचमीत भाजी झालेली आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे भाजीला. तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी काजू पनीर मिक्स भाजी. थोडी कोथिंबीर टाकून, सुगंध तर छान सुटलेला आहे. मस्त काजू पनीर. तुम्ही पण नक्की बनवा आणि नक्की सांगा मला. अजूनही कोणी नवीन आपल्या चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नक्की, आणि नक्की सांगा कशी झाली भाजी.